नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व काही व्यवस्थित चाललेलं असेल, नोकरी करत असाल, भरपूर सगळे मुलं मी नोकरीला लागलेत, जॉबला आहेत, भरपूर सगळे संपर्कात आहेत. पण म्हटलं की काही मुलांचे वारंवार फोन होत होते की मास्तर आता एवढ्यावर थांबायचं का, आम्हाला आता जॉबमध्ये थोडासा टाईम भेटतोय, काय करायचं, काय करू, किंवा असे वारंवार फोन येत असतात. मी म्हणलं थोडं चिल राहा, 1-2 महिने पगारीचा आनंद घ्या, सरकारी नोकरीचं जेव्हा 31 तारखेला टांग वाजतं त्याचा आनंद घ्या, असं मी वारंवार त्यांना सांगत असतो. होपसो तो घेत असाल. आणि नक्की तिथं आपण ज्या जॉब लोकेशनला जातो तेव्हा वरच्या साहेब बघून असं वाटतं की यार आपण का बनवू शकत नाही, आपल्याकडं काय कमी आहे, असा काही जणांना प्रश्न पडतो. किंवा त्यातलंही तुम्ही पण असाल एक, अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ बघत असताना ते तुमच्याला टोचत असेल किंवा तुम्हाला ती फील होत असेल, हां मास्तर हे खरं आहे. होपसो त्यामुळंच मी आजचा जो सेशन आहे, नव्या अध्यायाला सुरुवात कशी करायची आहे, सुरुवात नव्या अध्यायाची, या टॉपिकवर बोलणार आहे. ओके, होपसो सगळेजण व्यवस्थित असाल, फॅमिली खुश असतील. पण आपल्याला वाटतं की आपलं कुठेतरी स्वप्न अजून आपल्याकडे कॅलिबर आहे, असं कोणाकोणाला वाटतंय, त्यासाठी आहे. ज्यांना वाटत नाही की माझ्याकडे कॅलिबर नाही, मी आता लागलो आहे, मी त्यात सुखी समाधी नाही, त्यांच्यासाठी व्हिडिओ नक्कीच नाही. पण जे झटणारे, ज्यांना जॉब लागला आहे, त्यांच्यासाठी 100% हा व्हिडिओ आहे. ज्यांना पुढं अजून लढायचं आहे त्यांच्यासाठी आहे. नक्कीच तुम्ही टेक्निशियन ह्या एक्झामला जेवढा अभ्यास केला ते एकदा रिकॉल करा. काय ती आपली धावपळ होती, काय तू सकाळी लायब्ररीला जायचं, ते अभ्यास करायचं, जरा प्रिव्हियस ह्याच्यामध्ये जावं. आपण काय बिझी माणसं होतो अभ्यासामध्ये, किती आवड झाली अभ्यासाची. पण आता इमॅजिन करा, काय आठवतं आहे का, आठवाय गेलं तर टेन्शन येतं आहे, परत ती नोटबुक उघडावी लागेल, परत सगळं करावं लागेल. त्यामुळं कधी असं म्हणतं की यार जाऊ द्या, राहू द्या, सोडा. म्हणजे इच्छा आहे पण ते रिकॉलिंगसाठी आपल्याला वेळच नाही. कुठं वह्या उचकाव्या, कुठं हे करावं, इझिएस्ट वे पाहिजे. नाही, मला रिकॉलिंगला एक जण पाहिजे जो की माझा रिकॉल करेल, मग मी एक्झामची तयारी करेल, मग माझ्याकडे परत एकदा स्पार्क निर्माण होईल, असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्कीच त्या अध्यायामध्ये नवीन अध्याय किंवा नवीन सुरुवात जर करत असाल तर नक्कीच मी तुमच्यासोबत आहे. काही जण म्हणते ना आला बॅच टाकायला, भावांनो मी तेव्हाच टाकली असती. DYच्या ह्याच्या वॅकन्सीज आहेत, माझा तो मकसद नाही. इथपर्यंत आणलं आहे, तुमच्यामध्ये कॅलिबर आहे हे मला माहिती आहे. मी भरपूर मुलांना पर्सनली ओळखतो, त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, ते इथपर्यंत येऊ शकतात. आणि त्यांनी इथनं पुढं पण पोस्टसाठी खूप जास्त कॅलिबर आहे त्यांच्यामध्ये, पण कुठंतरी गणतं आहे, कुठंतरी त्यांना आता सध्या गायडन्सला नाही. त्यामुळे मी उभा राहिलो आहे. जेव्हा जिथं तुम्हाला गरज होती, तुम्हाला माहितीच आहे मी काय केलं, हे सांगायची गरज नाही माझ्या तोंडून. ओके, होपसो अंडरस्टँड करताल. मग पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही जर JEEचा तयारी करत असाल, मग JEEमध्ये किती मास्तर, आता JEEमध्ये आम्ही तयारी करतोय पण आम्हाला कुठं जागा असतात, कुठं तयारी करायची, तर आपण थोडंसं एक्सप्लेनेशन घेऊया. आपल्याला फक्त काय माहिती आहे महावितरण, आपण लक्ष असतं की महावितरणमध्ये JEE, कारण त्या डिपार्टमेंटमध्ये आपण आहात आता, तर JEE व्हायला खूप आनंद होईल मास्तर. किंवा तुम्ही महाट्रान्सकोमध्ये असाल तर महावितरणचा JEE बनायला खूप आवडेल, अशी भरपूर जणांची ही आहे. ओके, ही जी वॅकन्सी आहे जनरली 2 ते 3 वर्षामध्ये येतात. ओके, मला वाटतंय तुमच्या आधीच जी एक्झाम व्हायची होती त्याच्या आधी मला वाटतं 1 ते 1.5 वर्ष झाले. त्यामुळं त्या वॅकन्सी आता लवकरच येतील. RTI टाकला होता त्याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत पण थोड्याशा कमी आहेत, 200-300 अशा वॅकन्सी आहेत. जनरली त्याच्या वॅकन्सी 500-600 JEEच्या येतात जनरली. पण आता काय तुम्हाला तर सगळं माहिती आहे, पण हे जे आल्या 200-300 येतील. परत दुसरा जो आहे तो आहे PWD JEE. ओके, ही जी एक्झाम आहे ती कशावरही डिपेंड नाही. ओके, ही एक्झाम जी आहे ती कशावरही डिपेंड नाही, कोणत्या व्यवस्थेवर नाही. PWD जशा सिव्हिलच्या निघतात तशा इलेक्ट्रिकलच्या जागा निघतात. गेल्या वेळेस 129 जागा होत्या, ह्यावेळेस आणखीन प्रत्येक वर्षाला ती जागा निघतात बऱ्यापैकी. रेग्युलरली जागा निघण्याची फ्रिक्वेन्सी असते. एक नाही तर दुसऱ्या वर्षी तर 100% निघतात. मला वाटतं 1 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी निघू शकतात. ओके, पुढच्या 2026मध्ये आपल्याला त्याचं एप्रिल, मे, जून नंतर त्यांचा कार्यक्रम जो असतो तो प्रसिद्ध होतो आणि तो सुरू होतं. बऱ्यापैकी पोरांनी डिप्लोमा झाले असतील तुमच्यातली, त्यांनी दिला होता तो पेपर, तो TCSने कंडक्ट केला होता. हा एक दुसरा ऑप्शन झाला.
परत तिसरा ऑप्शन आहे महानगरपालिका. बऱ्यापैकी महानगरपालिकेची भरती झालेली आहे, काही राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जेईच्या वॅकन्सी असतात महानगरपालिकेमध्ये, ती पण TCS कंडक्ट करतं. आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. ओके, त्यानंतर तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला वाटत असेल माझा डिप्लोमा झाला आहे नगर परिषदेमध्ये पण जेईचं पद आहे, ज्युनियर इंजिनियरचं पद आहे. ओके, त्याचा अजून कार्यक्रम जाहीर झालेला नाही, पण ते IBPS किंवा TCS हे कंडक्ट करू शकतो आपण. IBPSला तर कोळून पेलंय, TCS असेल तर बघू आपण, त्याच्या बाहेरचं सिलेबसच्या बाहेरचं तर काही येणार नाही. पण एवढ्या तुमच्याकडे वेज आहेत. जर तुम्हाला वाटत असेल मनापासून की आपण अभ्यास करायला पाहिजे, मी सेंट्रलला जात नाही, मी म्हणत नाही की तुम्ही सेंट्रलचा अभ्यास करा आणि रेल्वेत जावा आणि ह्यात जावा, आहेत आपल्या घरी, कोण घरापाशी आहे, सुखी राहावा. जर तुम्हाला वाटत असेल की अभ्यास करावा आतनं, तर हे तुम्हाला मी ऑप्शन सांगितले. बऱ्यापैकी पोरांना वाटतं की करावा, त्यामुळं मी सांगतोय, कारण आता पैशा पाण्याला काही कमी नाही. आपण क्लास लावू शकतो किंवा कुणाचा गायडन्स घेऊ शकतो. ओके, मी पण ह्यावेळेस फुकट काय तुम्हाला गायडन्स देणार नाही, कारण तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सेटल झालेला आहात. ओके, आणि लुटणार पण नाही, टेन्शन घेऊ नका. आता बघा, गेल्या मास्तर तुम्ही तर टेक्निशियनला शिकवत होतात, मग आमच्याकडं लगेच जेई आलं की जेईला शिकवायला लागला, तर आम्हाला जिकडं जाईल तिथं येतात. ह्याच्या आधी मी तुमच्या आधी ब्रेन ब्रशअप अकॅडमी, आपलं मेन चॅनल आहे, हा जो चॅनल आहे तो टेक्निशियनसाठी आहे. ब्रेन ब्रशअप अकॅडमीवर ऑलरेडी माझी मेडाची बॅच चालली आहे. महाऊर्जामध्ये जागा आलेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या, त्याची ऑलरेडी बॅच माझी रनिंग आहे. 200-400 ॲडमिशन आहेत. माझं खूप चांगलं चाललेलं आहे. पण म्हणलं की त्यांच्यासोबत तुम्हाला पण आणणं, कारण मी त्या अभ्यासामध्ये गेलो आहे, जेईचा अभ्यास करतोय, एईचा अभ्यास करतोय, त्यामध्ये म्हणलं की हां चला ते करतोय तर पोरांसोबत बी कनेक्ट व्हायला भेटेल. त्यामुळं त्याचं पण सुरुवात करतोय. ऑलरेडी बॅच मी ॲपवर लॉन्च केलेली आहे, ती जाऊन बघा. 4,999 त्याची फीस आहे. आणि जर वाटत असेल अभ्यास करायचा तरच घ्या, नाहीतर करू नका. ही जी बॅच असेल ती लाईव्ह, काही रेकॉर्डेड लेक्चर असतील, लाईव्ह आणि रेकॉर्डेड हे कंबाईन होईल. तुम्हाला तर माहिती माझा ड्युटीचा पॅटर्न कसा आहे, त्यामुळे तशा पद्धतीने हे सगळं होईल. असा कार्यक्रम आहे. कुणाला जर काय वाटत असेल तर नक्की मेसेज करा की मास्तर आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि कसा करू. दुसरी, विद्युत सहाय्यक किंवा आता चाललं की ह्याच्या जागा येणार, त्याच्या जागा येणार, म्हणून मला पोरं फोन करतायत, मास्तर काय करू. काहीच नाही. एक बॅच आहे ऑलरेडी, महाट्रान्सको महाडिस्कॉम 2026-27 ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे, ती जाऊन तीच घ्या. बाकी मी काहीच सांगणार नाही, कारण ते सगळं त्या एक्झामला उतरलं होतं, त्यामुळे मी वेगळं काही सांगणार नाही. ज्यांना वाटतं की नव्याने सुरुवात करायची ITची, त्यांच्यासाठी पण ॲपवर बॅच अवेलेबल आहे. आणि ज्यांना जेईचं वाटतंय करावं, त्यांच्यासाठी खास सूचना आहे. उद्या किंवा परवापासून आपण त्याच्यावर सेशन लाईव्ह सुरू करतोय, तिथं या. नक्की बेसिकमध्ये आपण एवढंच शिकलोय. जेईला काय वेगळं असतं, काय वेगळं करायचं आहे, ते नक्की त्यामध्ये डिस्कस करूया. तर नवीन अध्यायाला मी तुमच्यासोबत आहे. जर इच्छा असेल तर नक्की या. थँक्यू सो मच.